आत्ता उमेदवार होते तेच म्हणायचे की मी निवडून आलो का सर्व गुजरातचे जे जेवढे आहेत जमीनदार त्यांची जमीन काढून देणार, सर्वांना इकडे घेऊन येणार, असं मला काही लोकांकडून ऐकायला मिळालं. तर हे मुद्दे मी घेऊन गेलो लोकांमध्ये. त्याच्यामुळे नाही लोकांना पण की नाही बाबा हा माणूस गेल्या 5 वर्षापासून जमिनीवर आहे, आमच्या गावापर्यंत येतो, कामं फारशी नाही विकास कामं 100% सांगता येणार पण बऱ्यापैकी केली. त्याच्यामुळे मला पूर्ण कॉन्फिडन्स होता की कितीही पैसा वाटला तरीसुद्धा मी निवडून येईन. साहेब, पुन्हा मतदारांनी तुम्हाला संधी दिलेली आहे. मतदारांकडून आता तुमच्याकडून मतदारांना खूप अपेक्षा आहेत. पुढची ध्येयधोरणं आणि पुढचं विजन कसे असेल तुमच्या मतदारसंघासाठी? आता तुम्हाला हे जे विजन तर माझं हेच आहे, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये पण माझं हे विजन होतं, पण तेवढी काम करण्याची संधी नाही मिळाली. पण हे 3 जे क्षेत्र आहेत ह्या क्षेत्राला मी प्राधान्य देईन. आणि 5 वर्षामध्ये ह्या जो अल्पभूधारी जो शेतकरी आहे, कसं ह्या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हे स्थलांतर मला थांबवता येईल का, त्यांना गावामध्ये काय रोजगार देता येईल का, अशा पद्धतीचं माझं विजन आहे. तर ते मागे होतं पण ती संधी नाही मिळाली. अजून मला मतदारांनी ही संधी दिलेली आहे. या 5 वर्षामध्ये त्याच्याकडे मी जास्त लक्ष देईन. असे कोणते विकास कामं जी आहेत ती तुम्ही प्रथम त्याला प्राधान्य देणार आहात की ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल? हे बघा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये याच्या अगोदरही मी लक्ष दिलेलंच आहे. आश्रमशाळांच्या बाबतीत मी विषय सभागृहामध्ये घेतला होता. त्याच्या बऱ्याचशा आश्रमशाळा आणि हॉस्टेल्स हे आता त्याचं काम सुरू आहे. म्हणजे वाढत्या जनरेशनवर पाहता जिल्हा परिषद शाळा आहेत, मध्ये सरकारने असा निर्णय घेतला होता की 20 पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद करायच्या. त्यावेळेससुद्धा मी नागपूर अधिवेशनमध्ये हा विषय उचलला होता. मग शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं की अशा कोणत्याही प्रकारच्या शाळा बंद करणार आहे. आता ह्या शाळांची पण खूप अवस्था दयनीय आहे. शिक्षक त्याच्यामध्ये म्हणजे 4 वर्गांना एकच शिक्षक शिकवतो. ह्या पेशा भरती वगैरे ह्याच्यावर आम्ही खूप उचलून धरलं होतं, पण आता बघूयात पुढे कसं करता येईल. परंतु जिल्हा परिषद शाळासुद्धा चांगल्या दर्जाच्या व्हायला पाहिजे, त्याचं शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, ह्याकडे लक्ष देईन. अजूनही गावपाड्याचे रस्ते झालेले नाही आहेत. मी काही भागामध्ये फिरलो, मला लोकांनी सांगितलं की साहेब हे रस्ते, मी त्यांना सांगितलं की जे प्रमुख आपले जे मेन रस्ते ते झालेले आहेत, त्या गावपाड्याचे राहिलेले आहेत, ते तुमच्याच गावात काय माझ्या गावातही राहिलं आहे असं मी मतदारांना सांगितलं. काळजी करू नका, आता तुम्ही निवडून दिल्यानंतर गावपाड्याचे जे जोड रस्ते आहेत ते सुद्धा आपण करून घेऊया. तर ह्या कामांना मी प्राधान्य देईन. नक्कीच जनतेचे प्रश्न रस्ते, वीज, पाणी आणि वनपट्टे जे असतील ते सोडवण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देईन. आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, त्या एक गृहिणी आहेत आणि शिक्षिका आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो हे म्हटलं जातं. आपण त्यांना विचारूयात. ताई, मला सांगा, आमदारांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, साहेब पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत, तुम्हाला कसं वाटते? आधी पण ते आमदार होते, त्याच्यामुळे फारसं आम्हाला असं काय वाटत नाही. तरीसुद्धा मी एवढा आनंद म्हणजे जो आनंद झालेला आहे तो व्यक्तसुद्धा करू शकत नाही. आनंद मनामध्ये आहे पण ते सांगू शकणार नाही. एकूणच साहेब 5 वर्ष आमदारी होते. आमदार असताना खूप त्यांचं शेड्यूल बिझी असायचं. दरम्यानच्या काळात निवडणुका लागल्यानंतर ते खूप बिझी झाले. प्रचार सभा असतील किंवा प्रचार असतील, कुटुंबियांना वेळ देत नव्हते. तुमची काय त्याबाबत तक्रार असायची का त्यांना, किंवा तुम्ही कशा रीतीने त्यांना सहकार्य करायचे? कारण ते यायचे, उशिरा यायचे, मुलं झोपायची, तुम्ही झोपायचे, म्हणजे फॅमिलीला ते वेळ देत होते का असं त्या संदर्भात? त्यांचं कामच असं आहे की अजिबात फॅमिलीला वेळ द्यायला त्यांना वेळच नव्हता. तरीसुद्धा मी त्यांना सहकार्य खूप करायची. ते कितीही वाजता येवत त्यांचे ते काम चांगलं करायचे ना, तेवढीच मला अपेक्षा होती का तुम्ही जे काम करत आहेत ते करा, कुटुंबाकडे मी लक्ष देईन असं मला वाटायचे. पोरं झोपायची तरीसुद्धा त्या कधी पोरं विचारायची, मम्मा पप्पा अजून का नाही आले. कधी हे घरी आले की परत जातात ना, मग ते विचारायचे की पोरं विचारायची का पप्पा परत का गेले. मग त्यांना मी समजावून सांगायची की पप्पांची मीटिंग आहे अजून. आणि या आता प्रचारादरम्यान तर फारच बिझी होते. तेव्हा तर रात्री सकाळी त्यांना झोप नाही लागायची, काय तहान नाही लागायची, काय भूक नाही लागायची. सकाळी पहाटे उठून 3-4ला उठून ते सकाळी उठून जायचे आणि रात्री परत खूप उशिरा यायचे, 12-11:30ला 12ला, कधी 1 वाजतासुद्धा यायचे. तरी पण कधी तर ते जेवत पण नाही. एवढ्या रात्री आल्यानंतर माणसाला जेवलं पण जात नाही ना. मग तरीसुद्धा त्यांना सांगते की थोडंसं जेवायचं, झोपतात आणि लगेच मग 2-3 तासांनी परत त्यांना झोपसुद्धा लागायचे नाही, लगेच उठायचे पहाटे. नाही तयारी करून
तुम्ही एवढ्या लेट, मी सांगायची त्यांना की तुम्ही एवढ्या लेट येतात तर थोडासा आराम करायचा, पण ते सांगतात की माझे असं एवढं काम आहे ना का मला इथे आराम करून जमणार नाही, म्हणून ते लगेच निघून जायचे. थोडंसं मी सकाळी नाश्ता वगैरे द्यायची आणि ते करून लगेच निघायचे. ताई, आमदार झालेले आहेत पुन्हा, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा मतदारसंघासाठी काय करणं अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं तेव्हा? मागच्या वेळेस पण त्यांनी बरीच कामं केलेली आहेत लोकांची, कारण की इथे सकाळी ते उठत नाही ना तोपर्यंत लोक आमच्या घरात येतात आणि त्यांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते सोडवतात, काही मोठे प्रश्न असतात ते सुद्धा सोडवतात. तर त्याबद्दल खूप काही त्यांचं मला माहीत आहे आणि आता पुढे आता जे आले तरी पण ते खूप चांगलं काम करतील अशीच मी अपेक्षा करते. नक्कीच. खूप आमदार म्हटल्यानंतर जनता त्यांच्या दारी येते, लोक छोटे मोठे प्रश्न घेऊन येतात, पण तरीसुद्धा त्यांचं सगळं त्यांना ॲडजस्ट करून त्यांना सांभाळून घेणाऱ्या त्यांच्या गृहिणी आहेत. मी त्यांना जनतेसाठी सोडलेलं आहे आणि ते जनतेची सेवा करत राहतील. आपल्यासोबत काही त्यांचे भाऊ आहेत, आपण त्यांना विचारूयात. मला सांगा, प्रत्येक पुरुषाला त्याच्या भावाचाही आधार असतो किंवा भाऊ त्यांच्या सपोर्टला असतो. काय नेमकं तुम्हाला वाटतं भाऊ आमदार झाला आहे? नमस्कार. खरोखरच जे माझे भाऊ आहेत हे माझ्या शालेय जीवनापासून माझ्याबरोबर आहेत. आम्ही जवळून दिवस बघितलेले आहेत. गरिबीचे म्हणा किंवा अत्याचाराचे म्हणा, हे जवळून दिवस बघितलेले आहेत. आम्ही नेहमीच तसल्ली करायचो की विनोद, आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे समाजासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.